सर्वांना जय शिवराय. रायबा स्टोरीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. हे या वर्षी आपण आंब्यामध्ये आंतरपीक घेतलं होतं. खरं तर हे आता शेवटचं आंतरपीक आहे मोठं, कारण आंब्याचं पीक आणि कांद्याचं पीक, कांद्याची फवारणी ज्यावेळेस येते त्याच वेळेस नेमकी आंब्याला बहर येतो. मग या कांद्याच्या फवारणीमुळे तो बहर राहिला जात नाही. त्यामुळं ज्या आउट सीझनलाच आता या आंब्याच्या बागेत पीक घेतलं जाणार आहे. सतत 3 वर्ष कांद्याचं पीक घेतोय आंतरपीक म्हणून. आता सध्या हे कांदे काढणीला आलेत. आज कांदा काढायला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने कांदा झालेला आहे. जवळजवळ पाणी सोडलेले 15 दिवस झाले. बऱ्यापैकी पाती आता पसरलेली आहे. आज 15 ते 20 बाया या ठिकाणी काम करण्यासाठी आहेत. या ठिकाणी कांदा काढला जाईल, उचलला जाईल. बाराकीच्या बाजूला 9-10 दिवस मोकळ्या वारात कांदा ठेवला जाईल. त्यानंतर बाराकीत निवडून टाकला जाईल. अशा पद्धतीने आपला कांदा झालेला आहे. Terus pandai betul. Ah? अशा पद्धतीने कालपासून कांदा काढणीला सुरुवात झाली होती. काल 23 बाया होत्या, आज 7 होत्या. आज कंप्लीट झाले. आज दुपारपर्यंतच गेलं. 1 वाजेपर्यंत कांदा लागवड पूर्ण झाली. अशा पद्धतीने आरण लागली आणि त्याच्यावरती अशी पाट टाकलेली आहे. आज कांदा काढलेले कांदे ह्या साईडला आहेत, त्याच्यावरती संध्याकाळी पाट टाकली जाईल. आपल्याला पूर्ण दिवसभर आज इकडेच काढायचं आहे. तर बाया कांदा काढण्याचं काम करतात, मात्र व्हायला आपल्यालाच लागतं. ट्रॉली येणार आहे, ट्रॉलीत कांदा व्हायचा आहे आणि त्यानंतर तो इथून बाराकीच्या दिशेने घेऊन जायचा आहे. आणि आपल्या शेतात काढलेला कांदा आहे ना, या इकडं आरण घेतली आपण ठेवण्यासाठी थोडी भाड्याने.
आणि त्या ठिकाणी हा कांदा आपण ठेवलेला आहे. इकडे 4 गाळे आहेत आणि इकडं हे 2 गोल रिंग बनवल्या त्यात ठेवलेलं आहे, कारण इकडे जागा पूर्ण नाही. अशा पद्धतीने यावर्षी कांद्याची साठवणूक आपण केलेली आहे.